मराठी हसवणूक, जोक्स विनोद. नवरा माझ्या बहिणीच्या हाताला काय चव आहे. आहा बायको, नका फार कौतुक करू. भाऊबीजेच्या एक दिवशीच गिळायला जाणार, मग का नाही चांगलं करणार. नवरा, अगं असं तुझा भाऊ मला म्हणाला ग. एका माणसाच्या काळ्या कुट्ट बायकोने लाल पिवळी साडी घातली. बायको, या साडीत मी कशी दिसते. नवरा, कोळशाच्या फॅक्टरीत आग लागल्यासारखी. महागाचे बूट चप्पल घेणे काही मोठी गोष्ट नाही. मोठी गोष्ट तर ही असते मित्रांना पटवून देणे की अरे खरंच महागाचे आहेत रे. तिचा डीपी झूम करून बघत होतो. एवढ्यात पाठीमागून बायकोचा आवाज आला. राहू द्या, याच्यापेक्षा जास्त जवळ येणार नाही ती. गावी शिरा भाताच्या जेवणाला लोक घरातील लहानांना पाठवतात आणि बोकडाच्या जेवणाला म्हणतात मलाच जावं लागेल, नाहीतर आबाला राग येईल. जे लोक घराला कुलूप लावल्यानंतर ओढून बघतात ते लोक कधीच कोणावर भरोसा ठेवू शकत नाहीत. एकदा एका कॉलेजमध्ये मुलींचे आंदोलन चालू असते. त्या ओरडतात, हमारी मांगे मागून मुले ओरडतात, सिंदूर से भरो. 1990 सुना घाबरत होत्या की सासू कशी मिळणार. 2022 सासू घाबरते की सून कशी मिळणार. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो. अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये. त्यावर एका पुणेकराने लिहिले, 1.5 शाण्यानो ती लिहिलेले वाचता आलं असतं तर अंगठा मारला असता का. बायको लय जिद्दी विचारत होती की लग्नाच्या आधी तुमचं कोणतं लफडं होतं का. मी शपथ घेऊन सांगितलं की एकही नव्हतं. बायको रागात बोलली, देवा, हे काय केलं. ज्याला गावात एकही मुलगी भाव देत नव्हती त्याच्या गळ्यात मला बांधलं. जोशी, मी इथले टॉयलेट वापरू का. नेने, हो पण पैसे पडतील. जोशी, नाही पडणार हो, मी बसताना काळजी घेईन. बायको कितीही बिझी असली तरी नवऱ्याचा व्हॉट्सअप स्टेटस बघण्यासाठी ती वेळ काढतेच. मी आज स्वतःच ईडीला भेट देऊन आलो. नंतर लपडं नको. ईडीवाले मला म्हणाले, आधी पैसे कमवा मग आमच्याकडे ये. ग्रीन टीचे फायदे. 1. श्रीमंती झळकते. 2. दुधाचा खर्च वाचतो. 3. चहासोबत बिस्किटे द्यावी लागत नाहीत. 4. एकदा आलेले पाहुणे परत येत नाहीत. लग्नानंतर पुरुषांमध्ये एकच बदल होतो. आधी त्यांना जगातल्या सगळ्या बायका आवडत असतात. नंतर त्यातली फक्त एक बाई कमी होते. जी मुलगी तुम्हाला दादा म्हणेल तिला काकू म्हणा. तुम्ही अपमान सहन नाही करायचा. नवऱ्याची ढेरी वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अहो थोडाच भात उरलाय, खाऊन टाका, नाहीतर सकाळपर्यंत खराब होईल. वर्षभर माझी गुडघादुखी, माझी कंबरदुखी असं सांगणाऱ्या महिला आता नवरात्रात बघा जमिनीला खड्डे पडेस्तोर खेळतील. आणि स्पीकर बंद केला की वर अजून, जी बाबा आत्ता तर आले होते, वाजव रे तू परी हूँ मैं.
गुगल मॅप सर्व दाखवतो, पण नवऱ्याचं लफडं कुठं आहे ते दाखवतच नाही. मास्तर, सांगा, खालील कडव्याचा अर्थ काय आहे? हवा की लहर बनकर तू मेरी खिड़की न खटखटा. मैं बंद कमरे में तूफान समेटे बैठा हूँ. गण्या, भावार्थ. इथे कवी मैत्रिणीला सांगतोय, तू मिस कॉल करू नकोस, बाजूला बायको बसली आहे. पेशंट, डॉक्टर साहेब, गेल्या काही दिवसापासून माझा उजवा गुडघा खूप दुखतो. डॉक्टर, वयानुसार असंच होणार. पेशंट, पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे, तो नाही दुखत. स्थळ अर्थात पुणे. एक ती आई जी लहानपणी आपल्याला चांदोमामा दाखवते. दुसरे आपले वडील जे थोबाडीत मारून अख्खे ब्रह्मांड दाखवतात. तिसरी तुमची पत्नी जी तुम्हाला दिवसात तारे दाखवते. ते नासा वगैरे फक्त भ्रम आहे. पाटीलने इंटरनेट सुरू केले आणि गुगलवर सर्च केलं, हाऊ प्रपोज गर्ल इफ बॉय नॉट नो इंग्लिश. गुगलचा रिप्लाय आला, पाटील, शेतीकडे लक्ष द्या, शेती जाईल पोरींच्या नादात. ज्या दिवशी विचार करतो की आपल्या आयुष्यात खूप मोठमोठी कामे करायची आहेत, नेमकं त्याच दिवशी घरचे दळण आणायला पाठवतात. एक फाडू जोक. एक बाई बसमध्ये, आहो पाटील, जरा माझ्या पोराला ओरडा हो, मस्ती करतोय. पाटील, काय रे गाढवा, मस्ती करतोस काय नरसाळ्या, थांब तुझ्या आईला बघतोच. बाई, राहू द्या पाटील, करू द्या मस्ती. मित्र आणि परममित्र यामध्ये काय फरक आहे? हायवेवर बाईकवरून जाताना मित्र हळू चालव, आपण पडू. परममित्र, अबे पळव जोरात, समोरच्या स्कॉर्पिओमधली पोरगी लाईन देते. वडील मुलाला, तू मगापासून कोंबडा का झाला आहेस? मुलगा, बाबा, तुम्हीच तर म्हणाला होतात की जे काम शाळेत करशील ते घरात अर्धा तास करत जा. मी एक दिवशी बायकोचा राग आला म्हणून सासूला फोन केला. सासूबाई, तुमची पोरगी लय भंगार. सासूबाई, म्हणून तर भंगारवाल्याला दिली. मुलींचे सत्य, जिचा जास्त मेकअप तिचा लवकर ब्रेकअप. जी मुलगी खरे प्रेम करते ती स्वतःहून फोन करते. जी मुलगी मिस कॉल देते ती लुटायला बसलेली असते. जागो ग्राहक जागो, शिकाल तर टिकाल, नाहीतर चौकात भेळ विकाल. प्रेम करणं म्हणायला सोपं असतं, पण प्रत्यक्षात ते कठीण कर्म असतं. एकतर खिशाला कात्री लावत आणि 60 किलोच्या वजनाला पिलू म्हणावं लागतं. एक बोलू? मुलगी, हो बोल ना. मुलगा, तेरे लिए दुनिया छोड़ दी है. मुलगा, हा, गायछाप सुटली का रे तुझी मेल्या, दुनिया सोडायला निघालास. 6 महिने मेहनत करून कराटे शिकलो आणि भांडायची वेळ आली तेव्हा या शेजारी बंदूक घेऊन आला. पावसाळा स्पेशल. स्त्रिया पाण्यासारख्या मऊ, पातळ आणि खळखळत्या असतात व पुरुष मातीसारखे कडक, रंगीबिरंगे. म्हणून लग्न झालं की संसार चिखलासारखा होतो, सगळा चिकूलच चिकूल आणि नुसती किचकिच. पहिल्यांदाच मी माझ्या मुलाच्या शाळेतील मीटिंगला गेलो. टीचरचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकत होतो. शेवटी टीचर म्हणाली,
एवढं लक्ष आपल्या मुलावरच द्या, माझ्यावर नाही. मी खूप जणांना एवढाच मेसेज टाकला, घेतली का? 90% लोकांनी उत्तर दिलं, वाईन शॉप बंद आहेत. उरलेले 5 मी पितच नाही. आणि फक्त 5% लोकांनी बरोबर उत्तर दिलं, होय नवी छत्री घेतली मी. बायको, अहो ऐकलं का? मी त्या नवीन डिटर्जंटनी माझा नवीन ड्रेस धुतला आणि तो आटला. आता तो ड्रेस मला टाईट होतोय. आता मी काय करू? नवरा, तू त्या नवीन आणलेल्या डिटर्जंटने आंघोळ कर. ढीगभर सेल्फी काढल्यानंतर त्यातले जे फोटो तुम्ही डिलीट करता ना, तेच तुमचे खरे रूप. बाकी सगळी मोहमाया आहे. आजकाल 12-12 वर्षांच्या मुलांकडे पण गर्लफ्रेंड असते. कळत नाहीये ते ब्रेकअप झाल्यावर पीत काय असतील, रसना? हे बघा मित्रांनो, कधी कधी डोकंही दुखलं पाहिजे, कारण तोच एक पुरावा आहे तुम्हाला डोकं असल्याचा. स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवा की लोक बोलली पाहिजेत ह्याच्या नादी लागून पण काहीच फायदा नाही. बँकेच्या पेन्शन पेमेंट विभागाचा बॉस बेशुद्ध झाला. तपासल्यावर कळले की एका पेन्शनधारकाने त्याला विचारलं होतं, अधिक महिन्यांची पेन्शन या महिन्याच्या पेन्शनसोबत मिळणार की वेगळी? स्त्रियांच्या गोड समस्या, सासूला सून आणि सुनेला सासू. चांगली मिळत नाही, नंदेला वहिनी आणि वहिनीला नणंद चांगली मिळत नाही, थोरलीला धाकटी आणि धाकटीला थोरली चांगली मिळत नाही. हे जरी सगळं मिळालं तरी कामवाली चांगली मिळत नाही. आणि राहिला नवरा, तो तर आज पण कोणालाच चांगला मिळाला. कडुलिंबाची चूक नाही, तो कडू आहे. स्वार्थी जर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं. संवाद संपला की नातं थांबतं. म्हणून बोलून बघा, कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल. तिच्या एका नजरेनं केलं काळजाचं पाणी. आता दिवस रात्र गातो मात्र तिचीच गाणी. तिची आदा आहे जीवघेणी, तिचा आवाज म्हणजे मधुरवाणी. जर असेल माझे भाग्य, तो होईल ती माझी फुलराणी.